मेहकर तालुक्यातल्या बोथा येथील शोभाबाई भालेराव या आजीला आज या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशनने या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला आहे। आपण जर बघितलं तर शोभाबाई भालेराव ह्या उघड्यावरती या ठिकाणी गावामध्ये राहत होत्या। त्यांना मुलगाही नाही, सूनही नाही, मात्र त्यांच्यासोबत या ठिकाणी चार ज्या आहेत त्या चार नाती त्यांचा सांभाळ या ठिकाणी त्या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करतात। आपण जर बघितलं हेच ते कुटुंब आहे ज्यांना चार नाती आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे तो मुलगा गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी या ठिकाणी वारलेला आहे। सूनही सुद्धा या लहान लहान मुलांना सोडून निघून गेलेली आहे। मात्र संपूर्ण या 4 मुलींचा जो काही त्यांच्यावरती सांभाळ करण्याची पाळी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आले। आजीला या ठिकाणी चालता येत नाही, बसता येत नाही, कामही होत नाही। मात्र कसं तरी आजी गावामध्ये मागून नातेवाईकाकडनं किंवा गावातल्या सहकार्याकडनं मागून त्यांना या ठिकाणी त्यांचं पालनपोषण करत होती। मात्र ज्यावेळेला देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरीताई पवार यांना यावेळेला कळालं की आजीबाई ह्या 4 नातीसोबत या गावामध्ये राहतात आणि भीक मागून खात आहेत, त्यांचा या ठिकाणी पालनपोषण करतात, त्यावेळेला त्यांना धक्का बसला आणि त्यांनी या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशननं या ठिकाणी त्यांना हक्काचा निवारा या ठिकाणी बांधून दिला आहे। तब्बल 3 महिने पुरेल एवढा किराणासुद्धा आणि राशनसुद्धा या ठिकाणी दिलेलं। आपण जर बघितलं तर सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला आपण तो घराचा या ठिकाणी धक्कादायक असं घर, म्हणजे अक्षरशः घरामध्ये कोणीही राहू शकत नाही अशा प्रकारचं घर होतं। सगळीकडं काडी कचरा असेल, घाण असेल असं पसरलेलं होतं। मात्र आता या शोभाबाई भालेराव आणि त्यांच्या ज्या 4 नातींना या ठिकाणी हक्काचं घर निवारा या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशन या ठिकाणी बांधून दिलं। संपूर्ण साहित्य घरामध्ये जे लागतं संपूर्ण साहित्य या घरामध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्यासोबत देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरीताई आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकं कशीच त्यांना कल्पना सुचली आणि काय ताई काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला ही कल्पना सुचली की या आजीचं या ठिकाणी घर बांधून दिलं आहे तुम्ही, सोबतच त्यांच्या 4 नातींना या ठिकाणी राहण्यासाठी निवारा बांधून दिला, सामान दिलं आहे किराणा, काय नेमकी कल्पना होती? सर एक दिवस असं सकाळी 6ची वेळ असेल, मी झोपेतूनही उठले नव्हते। या गावचे एक शिक्षक आहेत आदरणीय शिंगणे सर म्हणून, झेडपीला सर शिक्षक आहेत, या मुलींचे शिक्षक आहेत। त्यांचा सकाळी फोन आला आणि म्हटले ताई आमच्या गावामध्ये अशी एक परिस्थिती आहे। यांचं सगळं जे वास्तव तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आजीचं वय तुम्ही पाहिलं, मुलींचंही वय पाहिलं तर फार काहीच नाही आहे। मग ज्यावेळेला त्यांनी ही गोष्ट सांगितली मला असं वाटलं की काय असेल, आपण एकदा बघून येऊयात। त्यांना जी अपेक्षा होती काय करता येईल लेकरांसाठी, मी आले। त्याच्यानंतर मनात प्रश्न पडला आता यांना एक आर्थिक मदत देऊन काय होणार आहे किंवा त्या पैशाचं नेमकं लेकरं काय करतील, कारण राहायला घर नाही, खायला अन्न नाही आणि अन्न निर्माण करण्यासाठी काही साधनही नाही आहे आणि त्यांचं वय पाहता लेकरं काहीही करू शकत नाही। ज्यावेळेला सरांना मी भेटले, इथे आले, तर सर सांगत होते की आता ज्योती सगळ्यात मोठी आहे, तिचं वय सगळ्यात मोठी म्हटल्यानंतर फारच लहान। मी जेव्हा तिला शिक्षणासाठी विचारलं की बेटा, त्यांना सर तिची मनधरणी करत होते की तुला शिकायला आपण बाहेर पाठवूयात। मी आले आणि ती रडायला लागली। मला असं वाटलं आपण काहीतरी करण्यासाठी आलो, लेकरू का रडतंय। मी तिला जवळ घेतलं, त्यावेळेला ती म्हटली की मी जर शिकायला बाहेर गेले तर मग माझ्या आजीला कोण सांभाळणार, ते कुठे राहतील, माझ्या लहान बहिणींचं काय। टचकन डोळ्यात पाणी आलं सर आणि त्या दिवशी रात्री मला झोपच लागली नाही। नेमकं यांच्यासाठी काय करता येईल या विचारात माझ्या वडिलांसोबत आमची चर्चा चालली। माझे वडीलही सुद्धा भारावून गेले, म्हणजे रात्रीचे 2-2:30 वाजले असतील तरी या चिमुकल्यांचे फोटो वडील पाहत होते। लेकरांसाठी काय करता येईल आणि आज मी सुद्धा एक मुलगी आहे, त्याच्यामुळे वडिलांचं छत्र डोक्यावर असणं किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे हे मी चांगल्या पद्धतीने समजू शकते। ही लेकरं आता तुम्ही काय केलं या कुटुंबासाठी, जे छोटे मुलं, लहान मुले दिसत आहेत, आजी दिसतात, वयस्कर, काय केलं नाही? पहिलं तर ज्यावेळेला मी गावात आले, गावकऱ्यांना विनंती केली की जर एखादी जागा असेल या लेकरांसाठी घर उभं करता येईल असं, तर छोटासा फुलाची पाकळी होऊन आम्ही प्रयत्न करू। गावकऱ्यांनी सुद्धा एक मोठ्या मनाने ही जागा दिली आणि म्हणून या 10x10च्या 2 रूम त्यांच्यासाठी उपलब्ध करता आल्या। ह्या रूम उभ्या केल्या, सोबतच त्यांना जे दैनंदिन आपले भांडेकुंडे लागतात, संसार बाटली आपण ज्याला म्हणू, गॅसपासून सगळं साहित्य देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य त्यांना घेऊन दिलं। त्याच्यामध्ये तांदूळ, गहू असतील, ज्या वस्तू खराब होणार नाही असं वर्षभराचं त्यांना साहित्य घेऊन दिलं आणि किराणा माल 2-3 महिन्यासाठी तोही जो खराब होणार नाही असा किराणा माल भरून दिला। आणि पुढच्या या 2 मुलींना सुद्धा शिकवण्याचा एक माझा मानस आहे, त्यांना मला त्यांच्या पायावरती उभं करायचं। आता 4थी नंतर गावात शाळा नाही आहे, 5वीच्या त्यांच्या शाळेची सुद्धा व्यवस्था करण्याची इच्छा आहे। बरं, आता या
लहान चिमुकल्याकडे जर पाहिलं तर खरोखर आणि आजीकडे पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं. तुम्ही हक्कानं यांच्यासाठी एवढं मोठे तुमचे नातेवाईक नाहीत किंवा कुठला तुमचं संबंध नसताना तुम्ही या लहान मुलींना आजीला या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला. काय वाटतं की काय भावना असेल? सर, एक प्रचंड आनंद होतोय की कुणाच्या तरी आयुष्यात छोटंसं पंथीहून उजेड निर्माण करण्याचं काम आमच्या फाउंडेशनला करता आलं. माझे वडीलसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी कार्य करतात आणि त्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तो आनंद तुम्हाला देऊ शकत नाही. समाधानाची झोप निश्चित लागते. ज्या दिवशी घर उभं होत होतं, लेकरं कळशीने पाणी आणून या जागेवरती मारत होते आणि ही गोष्ट ज्यावेळेला कळत होती त्यावेळेला मनातून सुखावत होते आणि काहीतरी चांगलं केल्याचा एक आनंद त्याच दिवशी मिळत होता. आणि असंच पुढे करत राहण्याची सुद्धा संधी मिळावी आणि लेकरांसाठी करता यावं एवढीच इच्छा आहे. गावातील जे यांचे नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील यांना काय आवाहन करणार तुम्ही? कारण की ह्यांना अजून फार मोठं व्हायचं आहे, शिकायचं आहे, आजीला सुद्धा या ठिकाणी काम करता येत नाही. काय आवाहन करणार? सगळ्यात पहिलं आव्हान तर हे करेल की आजपर्यंत सगळे विचार करायचे की लेकरं अनाथ आहेत, कुटुंब नाही आहे, पण आज त्यांची मोठी बहीण त्यांच्यासोबत आहे. या लेकरांना गावकऱ्यांनी पोसलं आणि मोठं केलं, निश्चित ही गोष्ट खरी आहे. पण आज समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला एक मुलींबद्दलचं भीषण वास्तव सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. गावकऱ्यांनी सुद्धा या लेकरांना स्वतःची लेकरं म्हणून आजपर्यंत जसं सांभाळलं तसंच इथून पुढे सुद्धा त्यांना सांभाळावं. कुणी वडिलांच्या भूमिकेत जावं, कुणी भावाच्या भूमिकेत जावं, कुणी आईच्या भूमिकेत जावं, कुणी बहिणीच्या भूमिकेत जावं, पण लेकरांना निराधार असल्याची भावना नाही आली पाहिजे आणि त्यांच्या शाळेसाठी सुद्धा त्यांना सहकार्य करावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करते. नक्कीच. तर हे होत्या देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरीताई पवार. त्यांनी ज्यावेळेला ही भालेराव कुटुंबाची या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर खरोखर म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी येण्यासारखा हा प्रसंग आहे. त्यांनी स्वतः या ठिकाणी 4 मुली आणि 75 वर्षाच्या ज्या आजी आहेत त्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा आवाहन केलं आहे की त्यांना या ठिकाणी त्यांच्या मुली, भाऊ, त्यांचे वडील, आई म्हणून या ठिकाणी त्यांचासुद्धा सांभाळ करावा, म्हणजे जेणेकरून या मुलींना या ठिकाणी शिकता येईल, त्यांचं पालनपोषण होईल आणि त्या सुखी संसार त्यांचा जो आहे तो या ठिकाणी चालू राहील. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा.